मुंबई में मीडिया से बातचीत के दौरान सांसद संजय राउत ने बारामती उपचुनाव को लेकर महत्वपूर्ण बयान दिया। उन्होंने कहा कि बारामती की यह चुनाव प्रक्रिया भावात्मक और विशेष महत्व रखती है। एक तरफ महायुति की उम्मीदवारी के रूप में अजित पवार की पत्नी सुनीत्रा पवार मैदान में है, साथ ही दूसरी तरफ उन्होंने आरोप लगाया है कि भारतीय जनता पार्टी और उनके सहयोगी प्रशंसक तंत्र का दुरुपयोग कर रहे हैं ताकि ममता बनर्जी को कमजोर किया जा सके। हालांकि उन्होंने विश्वास जताया है कि ममता बनर्जी एक बार फिर भारी बहुमतों से सत्ता में वापस आएंगी। हे भावनाशील आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे। एकतर अजितदादांच्या पत्नी सुनेत्राताई पवार या महायुतीकडनं उमेदवार आहेत। निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले, पण दुर्दैवाने निवडणूक बिनविरोध झाली नाही। जरी प्रमुख पक्ष निवडणुकीत नसले, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार किंवा काँग्रेस पक्ष, आम्ही, तरी काही लोकांचे अर्ज त्या निवडणुकीत कायम असल्यामुळे ही निवडणूक होते। स्वतः आमच्या सगळ्यांच्या वतीनं महाविकास आघाडीच्या नेत्या म्हणून सुप्रियाताई पवार शेवटच्या सांगता सभेला उपस्थित होत्या। त्याने आवाहन केलेलं आहे। स्वतः शरद पवार साहेबांनी सुद्धा समाज माध्यमांद्वारे मतदारांना बारामतीचं आवाहन केलेलं आहे। सुनीत्राताई पवार आणि शरद पवार साहेबांचे आशीर्वाद घेतलेले आहेत। त्याच्यामुळे बारामतीची निवडणूक ही एक अजितदादा पवार यांच्याविषयीच्या ज्या भावना बारामतीकरांच्या आहेत त्या व्यक्त करणारी निवडणूक आहे। राहुरीची पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार याच्यामध्ये चांगली टक्कर होताना मला दिसते। आणि हे दोन्ही पोटनिवडणुका आहेत। दोन्ही ठिकाणी दुर्दैवानं विद्यमान आमदारांचं निधन झालेलं, पण त्यापेक्षा महत्त्वाचं आज तामिळनाडू, पश्चिम बंगाल सारख्या राज्यातल्या निवडणुका जेथे या देशाचं संविधान, लोकशाही यांची प्रतिष्ठा पणाला लागली। भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मंत्री, निवडणूक आयोग यांनी ज्या बेबंदपणे पोलिसी यंत्रणा, निवडणूक यंत्रणा, प्रशासन वापरून ममता बॅनर्जी यांची कोंडी करण्याचा प्रयत्न चालवला आहे, त्याचा धिक्कार करावा तेवढा थोडा। तरीही मला खात्री आहे